विस्तार बातमी। अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीनं पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी सलमानचे वडील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना धमकी मिळाली आहे। सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉक नंतर घराजवळच्या उद्यानात बसले होते। सलमानचं घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाजूने बँडस्टँडच्या दिशेने एक स्कूटर आली। या स्कूटरवर एक तरुण आणि त्याच्या मागे एक बुरखा परिधान केलेली महिला बसली होती। या स्कूटरनं यू टर्न घेतला आणि ते सलीम खान यांच्याजवळ गेले। त्यानंतर त्या महिलेने सलीम खान यांना उद्देशून लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या अशी धमकी दिली। पोलीस आता या स्कूटरचा शोध घेत आहेत। बुरखाधारी महिलेला अटक करण्यात आली आहे। दरम्यान बुधवारी गॅलेक्सी अपार्टमेंटहून विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात एक दुचाकी स्वार शिरला होता। एका दुचाकीवरून भरधाव वेगात सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात शिरलेल्या तरुणाला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।